बेरोजगार तरुणांना सातत्याने आश्वासनं दिली जातात, मात्र आश्वासनं कोणती पूर्ण होत नाही आहेत। दुसरीकडे पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये आता नवीन वातावरण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। कवठेमंकाळ तालुक्यात आपण पाहू शकता, हे सर्व कवठेमंकाळ तालुक्यातील सर्व बेरोजगार तरुण आहेत आणि हे संताप व्यक्त करण्यासाठी यांनी गाढव मोर्चा काढलेला आहे। आपल्याबरोबर या गाढव मोर्चाचे आयोजक आहेत राहुल गावडे यांनी चाबुकाने गाढव मोर्चा काढलेला आहे। कशासाठी हा गाढव मोर्चा काढलेला आहे आणि काय संताप व्यक्त होत आहे? तसं बघायला गेलं तर 2009 पासून कवठेमंकाळ तालुका आणि तासगाव तालुका मतदारसंघ एक झाल्यापासून ह्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये एकही रोजगार आलेला नाही, एकही उद्योगधंदा आला नाही। उद्योगधंदा सोडा, साधी पिठाची चक्कीसुद्धा ह्यांनी निर्माण केलेली नाही। जो आहे तो कारखाना सध्या बंद आहे। त्यामुळं बेरोजगारी एवढी वाढली आहे की काही कामगार आमचे खोऱ्या आणि पाठी घेऊन सुद्धा कामाला यायला लागलेत, ही अवस्था आहे। त्याबद्दलसुद्धा आम्ही संताप व्यक्त करण्यासाठी बेरोजगार असेल, शाळा असतील, रस्ते असतील व आरोग्याचे प्रश्न असतील, लक्षच द्यायला कोणी तयार नाही। कारण ज्याला त्याला पडलं आहे शरद पवार साहेबांचा अर्ज भरायचा आहे, माझ्या अजितदादाचं काय चाललं आहे। मात्र ज्यांनी तुम्हाला मतं दिली आणि ह्या विधानसभेत पाठवलं त्याचं त्यांना काही सोयीसुतक पडलं नाही। ते जाग आणण्यासाठी ह्या गाढवाचा नांगर फिरवणाऱ्या ह्या लोकप्रतिनिधीला वटणीवर आणण्यासाठी व प्रशासनाला जागी करण्यासाठी आम्ही गाढव मोर्चा काढलेला आहे। काय समस्या काय आहेत नेमक्या तालुक्यातल्या आणि शहरातल्या? आता समस्या कोणती सांगायची आणि कोणती ठेवायची हाच मुळात प्रश्न आहे। समस्या एवढ्या आहेत की ह्या बेरोजगारीचा प्रश्न तुम्हाला सांगितला, मार्केट कमिटीमध्ये आमच्या गेलं तर काहीही एकही उद्योग नाही। मार्केट कमिटीत सौदाच कशाच नाहीत, फक्त भाजीपाला फक्त सौदा होतोय, कोथिंबीर आणि मेथीची पेंडी, बाकी एकही उद्योग कवठेमंकाळ तालुक्यामध्ये नाही। बेरोजगारांच्या हाताला काम नाही, काम नसल्यामुळं लोक व्यसनाधीनतेकडे वळायला लागलेत। मध्ये हे आमदार कुठे लॉटरी समितीवरती होते, ते लॉटरी समितीवरती त्यांनी म्हणले की ऑनलाईन लॉटरी खेळा, शासनाचा महसूल वाढेल। म्हणजे तुम्ही उद्योगधंदा आणायची भाषा करत नाही, मात्र तुम्ही नाही तो लोकांना वळण लावण्याचा प्रयत्न करताय। लोकांच्या, माझ्या तरुण मित्रांच्या, युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना रस्ते मिळाले पाहिजेत, शाळा मिळाल्या पाहिजेत चांगल्या। ह्यासाठी आम्ही इथून पुढं भांडत राहणार आहे, संघर्ष करत राहणार आहे। पाण्याची काय परिस्थिती आहे? पाण्याची परिस्थिती सध्या उन्हाळा चालू झाला आहे, भीषण आहे। आता इथं आमच्यासमोर कर्लाटी जे सरपंच आहेत, रायवाडी जे आहेत, आलकुटची माणसं आहेत, त्यांना पिण्याच्या पाण्याची पातळी एवढी खालावलेली आहे, शेतीचं तर नुकसान खूप व्हायला लागलेलं आहे। फक्त ह्यांचं श्रेयवाद एवढं चालू आहे, म्हणजे मी पाणी सोडलं आहे का तुम्ही सोडलं आहे? अरे तुमच्या काय बापाच्या विहिरीतून पाणी सोडलं आहे का? मला त्यांना जनावरांची तर वाईट अवस्था झाली आहे। त्यामुळं आमची मागणी आहे, टेंबू आणि म्हैसाळ ह्या दोन्ही योजनेतून प्रत्येक गावात दुजाभाव न करता सर्व तलाव भरून घेतले पाहिजेत व शेतकऱ्याला त्यांनी मदत केली पाहिजे। तुम्ही शेतकऱ्यांसाठी तिथं गेला ना, थोडीच तुमच्या कारखान्यांसुद्धा लहान गेला ना तुम्ही, मात्र हे शेतकऱ्यांचे मगरी जे अश्रू जे तुम्ही ढाळताय ते तुम्ही बंद करावे, ही आमची मागणी आहे। ना आता तुम्ही म्हणताय इथल्या तरुणांना बेरोजगार झालेले आहेत, हाताला काम नाही, MIDC पण इथं होणार आहे ना आता? MIDC आमदार रोहित पाटील यांनी सांगितलं आहे। आमदार रोहितदादा हे खूप बोलबच्चन आहेत, गोड तर एवढे बोलतात की साखर कारखाना बंद पडला तरी आणि गोड बोलतात की त्यांची योगेवाडी MIDCचं काय झालं याचं त्यांनी पहिला उत्तर द्यावं। ती तासगाव तालुक्यात आहे, कवठेमंकाळच्या तर MIDCचा कागदावर सुद्धा पत्ता नाही। तासगावच्या योगेवाडीची MIDC तर गेली 20-25 वर्ष ते अजून करतायत, मंजूर झाले। बिना धुराची कारखाने तिथे येणार आहेत। मला तर विशेष वाटते की बिना धुराचं असं काय कारखाने तिथे येणार आहेत? मला वाटतं इथं बेदाना पॅकिंग, डाळी पॅकिंग, बेदाना निटिंगशिवाय दुसरा कुठलाही उद्योग त्या ठिकाणी येणार नाही। कवठेमंकाळ तालुक्यात एकही उद्योगधंदा आणलेला नाही आणि ते आणण्याची मानसिकतासुद्धा त्यांची नाही। आपल्याबरोबर जैन सेनेचे संस्थापक आहेत चंदन चव्हाण, मला सांगा तुम्ही पाठिंबा दिला आहे, काय भावना आहेत तुमच्या? या कवठेमंकाळ शहरामध्ये नव्यानं अस्तित्वात आलेल्या तुकडेजोड तुकडेबंदी कायद्याप्रमाणे या तहसील कार्यालयामध्ये दुय्यम निबंधक कार्यालय असेल, चावडी असेल, तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी यांनी अद्यापही त्याची अंमलबजावणी केल्या नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळं आज राहुलदादांना या आक्रोश मोर्चामध्ये आम्ही पाठिंबा दिलेला आहे। त्याच पद्धतीनं या दुय्यम निबंधकांनाही आम्ही सूचना केलेल्या आहेत की 1965 ते 2024च्या आतल्या सगळ्या नागरिकांचे खरेदी दस्तऐवज तुकडेबंदी कायद्याने झाले पाहिजेत। सरकार मंडल अधिकाऱ्यांनी ज्या काही ह्या 65 वर्षामध्ये ज्या काही नोंदी रद्द केलेल्या आहेत नागरिकांच्या, पण त्यांचे खरेदी दस्तऐवज अशांच्यासुद्धा थेट नोंदी ह्या पुनर्जीवित करायचे आदेश राज्य सरकारनं दिलेले आहेत। त्याचीच अंमलबजावणी जर झाली तर खऱ्या अर्थानं आज राहुलदादांच्या या आंदोलनाला खऱ्या अर्थानं यश येणार आहे आणि सरकारचे तसे निर्देश आहेत। जर एखादा कोणी जर तलाट्याने नाही घातलं तर त्याला तात्काळ सस्पेंड करायची ऑर्डरसुद्धा राज्य सरकारने याच्यामध्ये नमूद केलेली आहे। नक्कीच आपल्याबरोबर बेरोजगार युवकांचे नेते आहेत या ठिकाणी सिद्धार्थ माने, मला सांगा
आज बेरोजगार तरुणांनी चक्क गाडो मोर्चा काढला आहे, काय भावना आहे, काय संताप आहे? आज कवठेमंकाळ तालुक्यामध्ये गेल्या 30 ते 35 वर्ष झालं दुष्काळाच्या सावटेमध्ये हा जिल्ह्यामध्ये एकमेव तालुका आहे, हा कवठेमंकाळ तालुका दुष्काळामध्ये आहे. आणि ह्यामध्ये एकच उद्योग चालू होता, तो महाकाली साखर कारखाना. तो सुद्धा ह्या ठिकाणी राजकीय नेत्यांनी तो बंद करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त प्रयत्न केला, चालू करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला नाही. तर ह्या ठिकाणी त्या सहकारी कारखान्यामध्ये जे कामगार होते त्यामधले 50% कामगार आज आत्महत्या करण्याच्या परिस्थितीला तोंड द्यायला लागलेले आहेत. आणि राहिलेले कामगार रिटायर होऊन घरात बसले, त्यांचा फंड नाही, सर्व्हिस नाही, काय नाही. आमचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये जर उद्योग उभा करायचा असेल तर पहिला महाकाली साखर कारखाना उभा करावा आणि त्यानंतर छोटे छोटे उद्योग, छोटे छोटे व्यवसाय ह्या तालुक्यामध्ये कसे आणता येतात. आणि बाकीचा आता इस्लामपूर तालुका घ्या, शिराळा तालुका घ्या, तुमचा जत तालुका घ्या, बाकीचे जिल्ह्यामधले जे तालुके आहेत आणि कवठेमंकाळ तालुका घ्या, यामधला फरक इथल्या सर्वसामान्य लोकांना समजला पाहिजे. आणि ही सुरुवात आहे. आज आमचे जे मित्र राहुलजी गावडे साहेबांच्या माध्यमातून हा जो गाढव मोर्चा प्राथमिक 2 दिवसामध्ये हा ठरलेलं नियोजन आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही तहसीलदारांना आज 1 ते 11 मुद्द्याची मागणी केलेली आहे. त्यांनी शासन दरबारी ते आमची 30 दिवसाच्या आत नाही सोडवली तर 30 दिवसामध्ये एक मोठ्या पद्धतीने नियोजनबद्ध हा अनेकदा आम्ही 30 तारखेनंतर किंवा 1 महिन्यानंतर आम्ही मोठं आंदोलन करणार आहे. आणि त्याची दखल शासनानं जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी एवढी ज्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही इशारा देतो आहे आणि या ठिकाणी थांबतो. राहुल, मला प्रश्न असा आहे की निवडणुकीमध्ये अनेक आश्वासनं या तालुक्यातल्या बेरोजगारांना दिली होती, ती पूर्ण झाली आहेत असं वाटतंय? जर पूर्ण झाली असती तर साहेब हा मोर्चाच काढावा लागला नसता. आज मी स्वतः एमटेक सिव्हिल माणूस आहे. आज भरपूर माणसं शिकलेली आहेत, मात्र कोणाच्याही हाताला काम नाही, ही अवस्था आहे. एकही उद्योग नाही, काय धंदा करायला गेलं तर धंद्याची अवस्था पेटला आहे. तुम्ही आमच्या कवठेमंकाळची बघून या, काय उद्योग टाकला तर 1 महिन्याच्या आत त्याचं दुकान शटर बंद करावं लागते, ही अवस्था आहे. म्हणजे आश्वासनं खूप देतात, बोलण्याच्या बाबतीत तासगावकरांचा नादच करू नका. मात्र काय झालं आहे की जेवढं त्यांनी खर्च केले ते वसुलीसाठी माझा हा आरोप आहे की ह्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये तासगाव तालुक्यात गडी टाईट आहेत. त्यामुळं ही कवठेमंकाळची जनता थोडी शांत असल्यामुळं ते 50 ते 60 कोटी जी वसुली आहे ते कवठेमंकाळ तालुक्यातून 100% करण्यासाठी त्यांचं वसुली आमदार इथं कामाला लागलेत असा माझा आरोप आहे त्यांच्यावर. नक्कीच आपण पाहू शकता निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यामुळे कवठेमंकाळ तालुक्यातले आणि शहरातले सर्व बेरोजगार तरुण आज रस्त्यावर चक्क गाडो मोर्चा काढून संताप व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये यांची 11 विषयाच्या संदर्भात ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण नाही झाल्या तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारासुद्धा इथल्या बेरोजगार तरुणांनी दिलेला आहे. आता प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.